म्हणजे बघा मित्रांनो, औषध पैशाची किंमत कधी कळली माहिती आहे का? जेव्हा आपण स्वतःच्या पदरचे ₹500 कमवतो तेव्हा कळेल. कारण की आता बघा म्हणजे विषय कसा आहे, आपल्याला वडिलांना आपल्याला जर समजा कधी ₹2000 दिले, तर आपण बिनधास्त खर्चतो आणि आपल्यापाशी जर ₹500 असते ना, तर आपण ते खर्चण्याऐवजी 10 विचार करतो. जर आता आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल ना, तर आपण काय म्हणतो, "याला घेऊ का नको, घेऊ का नको?" म्हणजे सगळा विचार करतो, की आता हे ₹500 आहेत आपल्याला, तर मग ती वस्तू घेऊ का, आता घेऊ का नंतर घेऊ? म्हणजे आपण विचार करतो, बरोबर आहे. कारण की म्हणजे आयुष्य पण असंच आहे. आपण स्वतः जे म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतः करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की बाबा त्यातलं काय विषय आहे, काय नाही ती. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कितीही काय करा आयुष्यात, आयुष्य आपल्या पद्धतीने जगा. कारण की आता बघा की म्हणजे आयुष्यात आपण म्हणजे जेव्हा आपण लहान होतो आणि जेव्हा आपल्याला घरचे पैसे द्यायचे, तेव्हा आपण काय म्हणायचो, "याला हाय पैसे टाकून खर्चून." आणि जेव्हा आपण स्वतः कमवायला लागलो ना, तेव्हा खरी पैशाची किंमत कळायला लागली, की आता हे 500 म्हणजे 1000-500 आपल्याकडे जर असतील, तर ते म्हणजे ते खर्चाचे आपण त्याचे ठेवायचं जपून. म्हणजे ते आता आपल्यावर अवलंबून आहे, बरोबर आहे. त्यामुळे विषय कसा माहिती आहे का, तुम्ही स्वतःला थोडाफार तरी खर्च करा मित्रांनो आयुष्यात. कारण की हे म्हणजे हे आयुष्य परत नाही, एकदाच आयुष्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं होईल तेवढं स्वतः स्वतः जगा. कारण की कसं आहे, किती जरी दुसऱ्याला केलं ना आपण, तरी ते दुसऱ्या त्याची जाण ठेवत नाही, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही पैसे कमवता तर जास्त नाही पण 10% तरी 20% तरी स्वतःला खर्च केला पाहिजे मित्रांनो. कारण की हे आयुष्य परत नाही, एकदाच आहे, बरोबर आहे. परत ते काय असेल 40-50 वर्ष. त्यामुळं बघा म्हणजे आपल्याला पहिले काय म्हणायचे घरची, "जा आता बाळा हे ते जरा सामान घेऊन ये." तर वरचे पैसे आले की आपण काय म्हणतो, "टाकू खाऊन आपण काय त्याला होतंय आपल्या घरी." आणि जेव्हा आपण स्वतः कमवतो ना, तेव्हा आपल्याला कळतं, की बाबा हे ₹500 जर आज खरंच आपण तर आपल्याला उद्याचा दिवस कसा काढायचा. म्हणजे उद्या आपण उद्या काहीतरी करू शकतो, बरोबर आहे. तर त्यामध्ये विषय असा आहे की त्यामध्ये आपण आता म्हणजे करू शकतो, बरोबर आहे. तर त्यामुळे मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कितीतरी काय केलं ना, तरी आयुष्यात पैसा नंतर पुरतच नाही. पण तुमचं जर म्हणजे तुम्ही स्वतः जर खर्च केला, म्हणजे स्वतः जर लाईफ एन्जॉय केली, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता, की बाबा हा असा-असा विषय आहे, म्हणजे एवढं आता मी आयुष्यात केलं, एवढं अजून पुढे करणार आहे. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही किती जर केलं ना, तरी कमीच असते. त्यामुळे आयुष्य स्वतःचं आहे, स्वतःच जगा, लाईफस्टाईल मस्तपैकी एन्जॉय करा. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जाऊ शकता आरामात. तर आता मित्रांनो म्हणजे बघा आता मला सांगायचं एवढंच आहे, की तुम्ही जर जे स्वतः तुम्ही पैसे कमवता, भले ते 500 कमवा, तरी कष्टाचे कमवा. कारण की कष्टाच्या पैशाला किंमत असते, कधी पण लक्षात ठेवा. तर आता भावांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि स्वतःला जरा जगा. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.